10 जून 2025 कन्नूर स्क्वॉड नावाची मल्याळम मूवी पाहिली. छान आहे. केरला, मुंबई आणि बाकीच्या थोड्या साऊथ आणि कर्नाटका वगैरेचं, थोडं फैजाबादचं वगैरे असं शूटिंग आहे. मेन म्हणजे तेच क्राईम करणाऱ्या लोकांना पोलीस किंवा पोलीस स्पेशल टीम बनवून त्यांना पकडायला जी जबाबदारी देतात, तर त्यांना कशा कशा अडथळ्यांचा सामना करावा लागतो आणि गुन्हेगार सुद्धा कुठल्या थरापर्यंत जातात आणि शेवटी इतकं करून त्या टीमला म्हणजे इतका जीव आपला धोक्यात घालतात, पण त्यांना रिकग्निशन काही नाही. पुन्हा वरच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या शिव्याच खाव्या लागतात. ॲप्रिसिएशन म्हणून काही नाही. आणि घराकडे पुन्हा त्यांचं किती किती दिवस बाहेर आणि हे. तर अशीच एक टीम असते, त्याचं नाव कन्नूर स्क्वॉड असतं. तर त्यांचे असे आधी थोडेसे दाखवलेत की कसे गुन्हे त्यांनी सोडवले, कशा पद्धतीने काम करतात. त्या चौघांचा त्या स्क्वॉडमध्ये 4 जण असतात, एक मामुट्टी आणि त्याच्या खाली इतर 3 जण. त्यांचा किती छान रेपो असतो वगैरे सगळं दाखवले. आणि मग एक केस अशी येते की त्याच्यामध्ये त्यांना अगदी जंग पछाडावं लागतं. एका घरामध्ये म्हणजे चोरी तर झालेलीच असते, काही लाखांची रोकड वगैरे असं, आणि त्यातल्या मुख्य म्हणजे माणसाला घरातला मारून टाकलेलं असतं, मुलीवर रेप केलेला असतो, इतरही बाकीच्या लोकांना जे असतात त्यांना मारून टाकलेलं असतं. तर आता मग त्यांचा छडा लावायचा, तर पोलीस म्हणतात की ही पॉलिटिकल केस आहे, काय माहिती कोण आहेत काय नाही, आणि आपल्याच्याने काही होणार नाही, आपण ते स्पेशल टीमलाच देऊया म्हणून या लोकांना ते काम दिलं जातं. आता त्याच्यातल्या नेमका एक जण जो असतो त्याला त्याच्या मुलीचं लग्न करायचं असतं, घर पण बांधायचं असतं, तर त्यांनी बऱ्याच जणांकडनं काही पैसे घेतले असतात, पण नंतर एका ट्रक ड्रायव्हरकडून लाच घेताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. त्याच्यावर म्हणजे ते की बापा पहा पोलीस ऑफिसर लोक सुद्धा कसे करतात. तर त्या मामुट्टी समोर मग तो पोलीस ऑफिसर अट घालतो की बा याला तू आपल्या टीममध्ये घ्यायचं नाही, पण तो म्हणतो की सर आमचा इतकं छान रॅपो जमलेला आहे, मी सगळी जबाबदारी घेतो, तुम्ही बाकी काही कोणाला डिस्क्लोज करू नका की कोण काय करतंय म्हणून. तो म्हणतो ठीक आहे, 10 दिवसांचा फक्त तुम्हाला मुदत देतो आणि तुम्ही मग ते शोधून काढा. मग ते सगळ्यात पहिल्यांदा त्या ज्या मुलीवर रेप झाला असतो तिला, आता ती म्हणजे वाईट परिस्थितीत असते, पण तिला शुद्ध आलेली असते आणि डॉक्टर परवानगी देतात की 10 मिनिटाचं तुम्ही तिच्याशी बोला. मग ती सांगते थोडं जेवढं तिला आठवत असतं, आणि त्या लोकांचंही संभाषण आणि त्याच्यातनं हे कळतं की ते लोक कुठले आहेत काय. तर ते त्यांच्या त्या गावी पण जातात, पण त्यांच्या घरच्यांना काहीच माहीत नसतं, इतके लोक म्हणजे इतके दिवस ते आलेले नाही आहेत वगैरे वगैरे. मग म्हणजे अशा पद्धतीने ते तपास. आणि मुख्य म्हणजे मग त्यांचे मोबाईल आधी मोबाईल कंपनीचं सुद्धा आहे की आधी ते म्हणतात की शोधून काढा की ह्या नंबरवरून फोन आलेला वगैरे. त्यांना टॅक्सीने जे लोक घेऊन गेले असेल, तो टॅक्सी ड्रायव्हर पण म्हणतो की मला शंका आलीच होती म्हणून मी तो जिथे फोन करत असतो तो नंबर नोट केला, आणि पण त्याला ते लक्षात आलं वगैरे वगैरे, पण तो सांगतं. मग त्या नंबरवरून अजून कुठे कुठे फोन झालेत, त्यामुळे असे तर कितीतरी आहे. मग टेलिफोन बूथवरून ज्या नंबरला फोन केले, मग ते 2 मिनिटाच्या आतले फोन, मग अजून असं करत 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 ते लिमिटमध्ये येतात. मग त्यांच्या हे लक्षात येते की आता 2 सिम कार्ड्स आहेत. मग परत त्याच्या मागे म्हणजे असं करत करत ते जे केरळवरून पाठलाग करत करत निघतात त्यांना, तर
म्हणजे आधी एक छोट्याशा गावी, मग फैजाबादला पोचतात. फैजाबादहून नेपाळच्या बॉर्डर जवळचं एक गाव असते तिथपर्यंत पोचतात त्यांचा पाठलाग करत करत करत. आणि ते जेव्हा फैजाबादला जातात तेव्हा तर त्यांना एकच पोलीस कॉन्स्टेबल तिथला देतात मदतीला. आणि म्हणजे ते जेव्हा त्या एका माणसाच्या सस्पेक्टच्या घरात जातात तेव्हा तो सटकून सगळ्यांना गावाला बोलवतो. म्हणजे तिथे त्या गावात छोट्याशी एकीती असते की बाहेरचा कोणी माणूस येऊन आमच्या माणसाला मारतो म्हणजे काय. खूप त्यांची म्हणजे तेव्हा फायटिंग होते, अगदी जाळपोळ पर्यंत आणि बॉम्बचा अटॅक पर्यंत वेळ येते. पण ते तिथून म्हणजे त्याला पकडून घेऊन जातात. मग त्याच्याकडूनच त्यांना पुढची माहिती मिळते की एक काहीतरी हातोडा आणि कोयता असं नाव आहे त्या माणसांचं. आणि त्यांचे ते दोघं जे ऍक्च्युअली सस्पेक्ट म्हणजे ज्यांनी तो मर्डर आणि हे केलेलं असतं तर ते मित्र आहेत आणि त्यांना मग त्यांना पण पकडतात. आणि ते दोघांचा मोठा प्लॅन असतो की चीनमध्ये वगैरे जाऊन आणि जपानमध्ये जाऊन हस्तदंत आणि इतर गोष्टींची स्मगलिंग करायची. आणि भरपूर रगड पैसा म्हणजे करोड्सचा त्यांचा व्यवहार झालेला असतो. आणि त्या व्यवहारासाठी एका ठिकाणी त्यांना पैसे कमी पडत असतात आणि म्हणून त्यांनी हे, आणि ते पण त्यांना त्यांच्या एका मित्राच्या खबरीने सांगितलेलं असतं. कारण तो जस्ट एक कामाला लागला असतो CCTV वगैरेच्या रिपेअर किंवा जे आता घरात आपण कॅमेरे बसवतो त्याच्यात. तर ते बसवत असताना ते कॅमेरा एकदम सुरू होतो आणि त्याला दिसतं की एका खोलीमध्ये तो एका सुटकेसमधून कपाटामध्ये भरपूर पैसे ठेवतोय. मग तो लगेच ती टीप देतो आणि म्हणून तो हा सगळा प्लॅन तयार झालेला असतो त्यांच्या घरामध्ये दरोडा टाकायचा. पण ऍक्च्युली जेव्हा दरोडा टाकतात तेव्हा त्यांना काहीच कॅश वगैरे मिळत नाही आणि त्या रागाच्या भरात ते म्हणजे सांग म्हणून अशा ह्याच्यात ते त्याला मारतात. तर हा याच्यानी ही टीप दिली असते. त्याला मूतखडा असतो आणि त्याने तिथे बाथरूम केली असते आणि त्याच्यावर रक्त, त्याच्या ह्याच्यावरून आधी पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतात आणि मग तिथून ऍक्च्युली तपासाला सुरुवात होते आणि धागेदोरे तिथपर्यंत पोहोचतात. मग शेवटी एका जंगलात अगदी नेपाळच्या बॉर्डरच्या जवळ ते ऍक्च्युली पोचले असतात. तिथे पोचल्यावर ते त्यांना अटक करतात. घमासान लढाई होते, अगदी म्हणजे जीवावर येते. आणि तेवढ्यात नशिबाने फॉरेस्ट ऑफिसर्सची च्या 2-3 जीप आत येतात. आणि म्हणजे याच्याकरता की मग तुम्ही इल्लिगली कसे काय आत घुसले, इथे हे बॅन एरिया आहे. मग ते सगळं तिथे क्लिअर होतं आणि मग त्यांच्याच मदतीने यांना पकडून घेऊन जातात आणि मग म्हणजे त्यांना अरेस्ट करतात. तर तिकडनं पोलिसांचे फोन की आता तुमच्याच्याने नसेल होत तर सोडून द्या केस, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाईल तो, असं तसं स्टेटकडे नको, आपली डोक्याची कटकट आहे. ते म्हणे नाही, आम्ही आता अटक केलंय आणि आम्ही त्यांना घेऊन येतोय. तर आणि तिकडे लोकही प्रोटेस्ट करत असतात की बा असं मर्डर झालं आहे, ते तुम्ही अजून पोलीस शोध नाही घेते आणि काय पोलीस करतात म्हणून रोजच्या रोज पोलीस ऑफिसर्सच्या ऑफिसवर घरावर मोर्चे असतात. हे सगळं त्यात मग याची करप्ट ऑफिसरची लाच घेतानाचा व्हिडिओ लीक होतो. पण मग ते सगळं निस्तरल्या जाते आणि केस म्हणजे होते. पण हे पाहण्यासारखं आहे की कसे लोक गुन्हा करून कसं प्लॅन करून पळतात आणि किती लोकांचा त्यांना सपोर्ट असतो आणि कुठे कुठे जातात. म्हणजे गुन्हा कुठे केरळच्या एका जागी झाला आणि तो पोचला कुठे, ते पण व्हाया कुठलं करत नेपाळ बॉर्डर पर्यंत. तर त्याचा माग आणि सुगावा घ्यायचा म्हणजे पण गंमत नाही. तर ते किती सक्सेसफुली आणि किती जीवावर म्हणजे डिव्होशननी केलं तरच ते काम होऊ शकतं, अदरवाईज नाही. तर छान आहे म्हणजे पाहण्यासारखं.